वनिता वृंद या संस्थेतर्फे आम्ही असू लाडके दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आयोजित केली आहे। मोरेश्वर सभागृह विजयनगर सोसायटी अंधेरी पूर्व येथे शनिवार रविवार 21 सप्टेंबर 22 सप्टेंबर सकाळी 11 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत। जर तुम्ही या प्रदर्शनाला भेट देऊ शकत नसाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जर तुम्हाला या वस्तूंसाठी ऑर्डर प्लेस करायची असेल तर बरेचसे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओद्वारेच मिळणार आहेत। आणि हो, या सर्व व्यक्तींचे, सर्व मेंबर्सचे खूप खूप धन्यवाद, कारण इतक्या सुंदर आणि सुबक वस्तू बनवून त्यांनी आपल्यालाही प्रोत्साहित केलेले आहेत। या स्टॉलवरती आपल्याला मस्त कलरफुल पणत्या दिसत आहेत। नमस्कार 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 मी रेणुका चव्हाण। मी या फिजिकली चॅलेंजर्स मुलांसोबत काम करते। अच्छा, हां, तर या पणत्या आहेत, या सगळ्या त्यांनी बनवल्या आहेत। हे कलर डिझाईन वगैरे सगळे त्यांनी केले आहेत। अच्छा, हां, हा हिरालाल आहे, हा एक फिजिकली चॅलेंजर मुलगा आहे। हां हां, नमस्ते। आम्ही होममेड अगरबत्ती बनवली आहे। हे उठणं आहे, अच्छा, सगळं होममेड आहे। उठणं आणि अगरबत्ती आणि पणत्या असं। आणि तुम्ही कुठून आलात? आम्ही दादरवरून आलो। दादरवरनं तुमची संस्था तिकडेच आहे दादरला? आम्ही इंडिव्हिज्युअल सगळ्यांना मुलांना वस्तू प्रोव्हाइड करतो आणि ते आम्ही कलेक्ट करतो नंतर त्यांच्या। आणि मग ते स्वतःच त्यांच्या कलेने हे सगळे रंग वगैरे भरतात? सगळं स्वतःच्या चॉईसने करतात। वॅक्स हे काय? अच्छा, वॅक्समध्ये पण आहे। अच्छा, वॅक्समध्ये पण ठेवलं आहे, ते पण आपण आता बघूया। तुळशी वृंदावन आहे, सुंदर। पण हे वॅक्स पहिलं भरलेलंच येत असेल ना, त्याच्यावर की तुम्ही भरता स्वतः? अच्छा, कलर पहिला करतात आणि मग वॅक्स भरलं जातं। अच्छा अच्छा अच्छा, सुंदर। आणि याच्यावर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण दिलेले आहेत ना? हां, नंबर स्क्रीनवरती ॲड करते, म्हणजे कोणालाही जर तुम्हाला पर्सनली पण कॉन्टॅक्ट करून काही ऑर्डर करायची असेल तर करू शकता। धन्यवाद, थँक्यू सो मच। पायल मॅमच्या स्टॉलवरती आपण आलेलो आहोत। पायल मॅम, काय सांगाल तुमच्या स्टॉलवरती काय काय आहे आज? आमच्या स्टॉलवरती भरपूर सारे मल्टी गोष्टी आहेत। परफ्यूम्स आहेत, रूम फ्रेशनर्स आहेत, डिओज आहेत, हाताने बनवलेले अत्तर, अगरबत्तीज आहेत। हे कडुनिंबाच्या लाकडाचे कंगवे आहे, निंबूड कोंब, आणि हे खूप छान असतं। हे कडुनिंब हे थंड असतं ना, बरोबर आहे, तर त्याच्यामुळे ते डॅन्ड्रफसाठी वगैरे पण छान असतात। हे बांबूच्या लाकडाचे ब्रश आहे, सो इट्स अगेन एन्व्हायरमेंट फ्रेंडली। बरोबर। मग ही कापुराची मशीन वगैरे आहे। अँड द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोडक्ट की हे मी हाताने बनवलेले खजूरचे लाडू आहेत। हाताने बनवलेले हो, खजूरचे लाडू। तर यामध्ये साखर नाही आहे, गूळ नाही आहे, जवळपास 10 ते 12 प्रकारचे फक्त ड्रायफ्रुट्स आहेत। ते कसं होतं की आपण कधीच घरामध्ये प्लेटमध्ये सगळे ड्रायफ्रुट्स घेऊन खात नाही, बरोबर। हो, पण हे लाडूच्या माध्यमातून जातात सुद्धा, आणि हेल्दी पण होतं, आणि मग हाताने बनवतो आणि ऑर्डर्स पण घेतो। अच्छा, ऑर्डर्स घेता? मग तुम्हाला जर कॉन्टॅक्ट कोणाला करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करायला मी कॉन्टॅक्ट नंबर पण देऊ शकते, सांगाल? 94-055 29-218। अच्छा, आणि साधारण पायल मॅम, तुम्ही साधारण किती जण कामं करता, म्हणजे एकत्र असं, की प्रत्येक जण आपापलं इंडिव्हिज्युअल कामं करतं, असं काय असतं? नाही, आमचं हे इंडिव्हिज्युअल, म्हणजे आम्ही कोणत्या संस्थेकडनं नाही आहोत। हां, तर इंडिव्हिज्युअल असल्यामुळे मी आणि माझे हस्बंड आम्ही दोघं जणच मिळून हे सगळं करतो। लाडूची वगैरे तयारी पण मी करून देते, आणि मग तो पॅकिंगला वगैरे आणि बनवायला मदत करतो। अच्छा अच्छा, आहेत का? बरोबर। अच्छा, दोघं मिळून करतो। आणि मग हे असं म्हणजे 1200 रुपये किलोला विकतो, त्यामध्ये 30 लाडू येतात। छान माहिती दिलीत मॅम, सर, थँक्यू सो मच। आणि तुमचा नंबर मी स्क्रीनवरती ॲड केलेला आहे, त्याच्यामुळे कोणालाही जर ही प्रोडक्ट्स हवी असतील तर यांना कॉन्टॅक्ट करा, आणि उद्याचा दिवस आहे तेव्हा जरूर व्हिजिट पण करा आणि भरपूर खरेदी करा। धन्यवाद मॅम, धन्यवाद सर, थँक्यू। नमस्कार सर। नमस्कार। बताइए। मेरा नाम विशाल पांचाल है, और ये है मेरा भाई पंकज पांचाल। ही इज़ मेंटली चैलेंज्ड, एंड वो घर पे बैठ के ड्राइंग करता है, आर्ट करता है, कलर करता है। सो ये एग्जीबिशन में हमें अपॉर्चुनिटी मिली है टू शोकेस व्हाट ही हैज़ डन। सो ग्रीटिंग कार्ड करता है, पेंटिंग्स करता है जो हम फ्रेम करवाते हैं, दिया पेंटिंग करता है वो, एंड सो वो सब हम लोग ने अभी एग्जीबिशन में रखा है, एंड हमें बहुत अच्छा सपोर्ट मिल रहा है। अरे वाह, ग्रेट।
आणि हे पणत्या पण इतक्या सुंदर कलर केल्यात, एकदम ब्राइट कलर्स। और ये ऊपर लगाया भी उन्होंने ही है। हाँ, ये सब हाँ, वो सेपरेट लेके आते कुंदन के पीसेस और वो ग्लू फेविकॉल से। करेक्ट, बहुत बढ़िया बनाया आपने। थैंक यू। तो यांचा नंबर पण आहे स्क्रीनवरती, सो तुम्ही यांना पर्सनली पण कॉन्टॅक्ट करू शकता ऑर्डर करण्यासाठी। आणि उद्याचा एक दिवस एक्झिबिशनचा आहे, तर सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद द्या। थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच सर, थँक्यू। आनंदी शाळा विलेपार्ले पूर्व इथून आलेले आहेत मॅम काय काय आहे आज आपल्याकडे स्टॉलवरती? आज आमच्याकडे आमची यावर्षीची थीम आहे बेस्ट आउट ऑफ बेस्ट। वा, हां, बेस्ट ऑफ त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत। हे मॅच बॉक्सचं हँगिंग केलेलं आहे। अच्छा, हे मॅच बॉक्स वापरलेले आहेत? हां, मॅच बॉक्सचं हँगिंग आहे। हां, सुंदर। नंतर हे कुकरच्या रिंगपासून तयार केलेले हँगिंग आहे। अच्छा, हे कुकरच्या रिंग वापरल्या आहेत? हे तर आपण विचार पण करत नाही हो। कुकरची रिंग, आता मला आठवते मी कुकरची रिंग घरात आपण घ्यायचो ती मॅच बॉक्स आहे। अरे वा, हे पण फार सुंदर आहे आणि एकदम हलकं, हँग करायला पण सोयीस्कर। पण छान आहेत। टेबल कोस्टर्स आहेत, सुंदर। टेबल मॅच, टेबल कोस्टर तुम्ही काही म्हणू शकता त्याला। फोटो आम्हाला आमच्याकडे सापडला आम्हाला, त्याची आणि फ्रेम त्याच्यावरती तुम्ही डिझाईन त्यांनी frame केलेलं आहे सगळं सुंदर सुंदर आहे। हे मला सुतळीचं केलेलं आहे। हा, सुंदर सुतळीपासून बनवलेले आहेत हे हँगिंग, खूप सुंदर आहे। पाठीमागे फक्त कार्डबोर्ड आहे हा, त्याच्यावरती आम्ही हे कापड लावलं। कापड लावलं आणि त्याला आम्ही असं एक डेकोरेशन म्हणून घरी तुम्ही असं लावू शकता। फार सुंदर। आणि यांच्याकडे बऱ्याच अशा गोष्टी आहेत। आणि हे हँडमेड पेपरचे एन्व्हलप्स, हँडमेड पेपर हा पण आनंदी शाळेमध्ये शिकवला जातो कसा? म्हणजे हा आम्ही पेपर तयार करतो पेपर कसा? शाळेत तयार करतो आम्ही, हा मुलांकडनं करून घेतो। त्याची एन्व्हलप बी त्याची बनवली, छोट्या डायऱ्या आहे, छोटी डायरी आहे, मोठं हे टी कोस्टर्स हे पेंट केलेत का? हे पेंट करतो तुम्हाला रांगोळी। अरे वा, हे पण छान आहे, मस्त। रेडीमेड रांगोळी म्हणून आपण ठेवू शकतो ना? ठेवू शकता। मस्त। माझा नंबर आहे 9594 583012। माझं नाव आहे आकांक्षा रानडे। धन्यवाद, थँक्यू। नमस्कार, तुम्ही कुठून आलात? अंधेरीवरनं आलात? केडीवर। अच्छा, आणि तुमच्याकडे काय काय आहे? म्हणजे पणत्या डिझाईन, हे पंती वगैरे बनवले, हां। ते हातमागावर टॉवेल, नॅपकिन, डस्टर वगैरे सगळं बनवलं। अच्छा, तिथे हातमाग वगैरे पण आहे, म्हणजे मशीन आहे, मशीन पणत्या डिझाईन केल्या आहेत कलर प्लास्टिक लाईन आहेत त्या म्हणजे गोल्डन होती बनवली। हे बघूया आपण, हे पण हातमागावरतीच केलेलं आहे? सगळे हे हातमागावर बनणारे टॉवेल छान आहे। कितीला असेल? हा 100 रुपये, हा 100 रुपये। हा धुतल्यानंतर भरणारच? आणि बाकी हे हातरुमाल आहेत ना? हे किचन नॅपकिन आहेत ते। 20 रुपये। आणि हे पण हा 25 आहे किचन 25। हे सगळे हातमागावरच बनवले, हातमागावरती बनवले, सुंदर आहे। आणि छान। अंधेरीला म्हणजे मोठी शाळा वगैरे असं काय आहे तिथे? म्हणजे इंडस्ट्रियल नमस्कार सर, तुमचं नाव काय? शुभम सिंग। आणि आज तुम्ही काय दाखवताय तुमच्या स्टॉलवरती? तुम्ही काय काय आणलंय? माझ्या स्टॉलवर बरेचसे प्रोडक्ट होते, पण आता थोडं फारच राहिले। जसं त्याच्यामध्ये उदबत्ती आहे, परफ्यूम आहे,
आणि हे 5 परफ्यूम्स आहेत जे मी बनवले स्वतःहून. आणि स्वतः बनवता? येस, पॉवर ऑफ सेन्सेस आता या आजपासूनच सुरुवात झाली. अच्छा. आणि याच्या आधी मी वेगवेगळे जे दिव्यांग आहेत त्यांच्याकडनं परफ्यूम अगरबत्ती घेऊन सेल करायचा. पण हे माझा मेन बिझनेस आहे परफ्यूम, तर मी परफ्यूम स्टार्ट केलं. अत्तराचा आहे. हे 5 फ्रेग्रन्सपासून सुरुवात. सध्या याला नाव नाही दिलं, स्पेसिफिक नंबर दिलोय मी. अच्छा. आणि पुढे नाव वगैरे देऊन अजून प्रोडक्ट वाढवून असं सेल करणार आहे. अरे वा. त्याच्यासोबत हे माझे स्पोर्ट्सचा फोटो आहे. अच्छा, तुम्ही स्पोर्ट्समध्ये पण आहात? स्केटिंगमध्ये नॅशनल खेळलेलं आहे मी. अच्छा. 28 जुलै याच वर्षी. पूर्ण ब्लाइंड टीम आहे. कोणाला दिसत नाही, पण भारताची ना पूर्ण वर्ल्डमध्ये ब्लाइंड टीम, फर्स्ट ब्लाइंड टीम स्केटिंग आहे. ते मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं अवॉर्ड भेटला होता. अवॉर्ड मिळालेला आहे. हा बरोबर. हे तर दैनिक भास्करचं ऑर्गनाईज होतं नागपूरला 4 ऑगस्टला. म्हणजे बेसिकली तुम्ही स्केटिंगमध्ये तुम्हाला मेडल्स मिळालेली आहेत? हो, आम्हाला नॅशनलमध्ये 3 सिल्वर आणि 3 गोल्ड आणि 1 सिल्वर भेटला. आणि नागपूरला आम्हाला 5चे 5 गोल्ड मेडल भेटले. नॅशनल 3 मार्चला हे स्केटिंगचं सुरुवात झाला. त्याच्यामध्ये 3 मुली सुरुवात केली. माझी कोच निशी जरीवाला, त्याचा नेटवर नाव पण आहे. ती भारतातली पहिली ब्लाइंड फिमेल स्केटर आहे. आणि नंतर 2 तिचे फ्रेंड, नंतर मी जोडलो आणि माझ्यासोबत अजून 2-3 पोरं आहेत. टोटल पुण्यावरनं 4 येतात, मुंबईचे 6 आहेत. असं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शुभम, धन्यवाद. ऑटिझम. या स्टॉलवरती बघा आपल्याला सुंदर सुंदर या पणत्या पेंट केलेल्या दिसतातच आहे. अरे वा, हे काय आहे? हे पेपरचे बारीक तुकडे करून हे मुलांनी जोडलेले आहेत आणि त्याच्यातून आम्ही मांजर तयार केलं आहे. खूप सुंदर. इकडे चिमणी तयार केली आहे बघा. तशीच बनवली आहे का? हे सगळे ऑटिस्टिक मुलांनी केलेलं आहे. हे सगळं ऑटिस्टिक मुलांचं आहे. आणि हे बघा, हे एन्व्हलपची एक वेगळी टेक्निक आहे. हे रेडीमेड काहीच नाही आहे. अच्छा. आणि हा पेपर जो आहे हे सुद्धा मुलांनीच तयार केलेलं आहे. अच्छा. त्याच्यानंतर हे आमचं एक युनिक आयटम आहे, मोबाईल स्टँड. हे बघा, डिसमेंटल करू शकता आणि परत लावू शकता, ते कॅरी करू शकता. आणि ह्याच्यात किती वजन तुम्हाला हे कॅरी करू शकतो. इथून तुम्हाला वायर दिलेली आहे द्यायला. त्याच्यानंतर या मॉडेल्समध्ये आम्ही पेंटिंग करून मुलांनी हे असे दिवे आत सोडलेले आहेत. अजून आमचं बरंच मटेरियल यायचं आहे. तर हे फ्रीज मॅग्नेट्स आहे, त्याच्यामधलंच उरलेल्या तुकड्यात तुम्ही हे आम्ही तयार काय आहे मटेरियल? हे मटेरियल म्युझिक सिस्टममध्ये वापरलं जातं. ह्याच्यामध्ये बनी आहे ना, तो असं सोप केला जातो. आणि हे सगळे फ्रीज मॅग्नेट्स. हे फ्रीज मॅग्नेट्स आहेत. हे हँगिंग्स बनवलेले आहेत. अरे वा. आमच्या ह्याच्यासाठी मुलांच्या आयांची पण मदत लागते आम्हाला. बरोबर आहे. आणि मुलं करू शकत आहेत, त्याच्याशिवाय हे वेगळ्या प्रकारचं असं ट्रेस केलेलं आहे, थोडं आर्टिस्टिक. त्याच्यानंतर हे ब्लॉक प्रिंट्स करून आम्ही या बॅगा बनवलेल्या आहेत. मस्त ब्लॉक प्रिंट केलेली बॅग पण फार सुंदर आहे. या बॅग्सची या बॅगची 200 रुपये. 200 रुपये. त्याने एक आणि एक वस्तू शाळेत बनवलेली आहे, बाहेरचं काही मटेरियल नाही. सुंदर. ही पण छान आहे. ब्लॉक प्रिंट केलेल्या बॅग्स आहेत, छान आहे. आणि स्क्रीनवरती मी तुमचं हे डिटेल्स आणि नंबर ॲड केलेला आहे. कोणालाही जर ऑर्डर्स करायच्या असतील तर कॉन्टॅक्ट करतील. आणि उद्याचा दिवस आहे एक्झिबिशनचा, तर सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या, भरपूर खरेदी करा यांच्या स्टॉलवर येऊन. थँक्यू, धन्यवाद. प्रगती केंद्र हे प्रशिक्षण केंद्र आहे आणि ते प्रौढ मतिमंद. अच्छा अच्छा. माटुंगे. तुमचं नाव काय म्हणाला? मी सायकोलॉजिस्ट आहे. अच्छा. शाळेत आधी मी आमच्या करायची. तर शाळा आमची माटुंग्याचं म्युन्सिपल स्कूल आहे तिथे आहे का? तिथे. अच्छा अच्छा. आणि हे केंद्र तिथे म्हणजे इथे फक्त तुम्ही ट्रेनिंग देता कसं करायचं? हा, मुलांकडनं करून काय काय गोष्टी त्यांना जे जे शक्य आहे ना त्या गोष्टी त्यांच्याकडनं, आणि काही गोष्टी मदतीने. बरोबर आहे. आणि काय काय आहे तुमच्याकडे म्हणजे बनवा कसलं आता तुम्ही जे सगळ्या टाईपची पिठं आहे. अच्छा. हे पीठ म्हणजे भाजणी आणि पीठ, एन्व्हलप, मुलं हे सगळं करतात. एन्व्हलप्स बनवलेले. ह्या पिशव्या, ती एन्व्हलप
तोरणं, पिशव्या मणी वगैरे होऊ शकतात. हां बरोबर आहे, थोड्या गोष्टी मदत लागते, बरोबर आहे. नाही त्या करू शकतात. ह्या पिशव्या वगैरे पण थोड्या गोष्टी शिवू शकतात. बरंच काय पणत्या कलर केल्या आहेत, पण ते मुलं करू शकतात. आणि हे काय आहे? हे एनव्हलप्सच आहे. ही पण एनव्हलप्स. अच्छा अशी हां, ही पण छान केली आहे, हाताने बनवून स्टिक छान दिसतं, बांधायला आहे. काय करू शकतो, क्रोशाचं वर्क आहे, रांगोळ्या. तोरणाचं आहे. छान उपक्रम आहे. आम्ही इथे 7 वर्ष येतो, 4 वर्ष वनिता वृंद करतो. हां हां, आधी पण कोण वाचक ग्रुप वगैरे विजयनगर करायचे. अच्छा अच्छा, ग्राहकच्या ह्याच्यात पण आता आमचं आहे. यावर्षी मुंबई ग्राहक पंचायत हां हां, 3, 4, 5 सिम्फनी हॉल. सिम्फनी हॉलला आहे का? 3, 4, 5 कधी? ऑक्टोबर. अच्छा, मी जरूर भेट देईन. म्हणजे ह्याच्या आधी नवरात्रीच्या सुरू. चालेल चालेल, धन्यवाद, थँक्यू. थालीपीठ, भाजणी आणि हे काय आहे तुमच्याकडे? सगळे अत्तरं बनवलेली आहे. ही घरगुती बनवलेली आहेत सगळी. अच्छा, इथे लावलेलं पण आहे तुमचं. हे स्वतःचं आहे तुमचं सुमो क्रिएशन? हां, आणि मग बनवायला वगैरे कसं कोण बनवतं? अच्छा, मुलगा. नमस्ते. हा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना? आणि यांच्याकडे व्हरायटी ऑफ अत्तरचे किती प्रकार आहेत ते बघा. कोणालाही हवं असेल तरी कॉन्टॅक्ट करा. आणि तुमच्याकडे साबण आणि काय दिसतंय आम्हाला? होममेड सोप्स आहेत ना हे सगळे? होममेड सोप्स हे पण असतं. ॲक्च्युली काय झालं, बॉक्स छोटा पाहिजे होता, बरोबर मला मिळालं नाही त्याच्यामुळे. नाही ठीक आहे, असं दाखवू शकतो. ते काय आहे? हे पण परफ्यूम्स आहेत. आणि हे तुमच्याकडे एअर फ्रेशनर आणि हे पण असतं. अच्छा, असं आहे. मस्त, छान छान. तुमचा नंबर मी स्क्रीनवरती ॲड करते. मोनिश उतरणकर ना? धन्यवाद, थँक्यू सर, थँक्यू. IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट. हे करतो पॅकेज वगैरे करून हे बनवतात सेम असं. मॅडम हे तोरण तर म्हटलं हां तोरण आहेत आणि त्यात पण डिझाईन झाडचं पण मी गोल पण 100 बल्ब आणि 50 बल्ब. हे 50 बल्बचं आहे. हे साधारण 21 फूट आहे. 21 फुटांचं. तुम्ही या संस्थेतर्फे? नाही, मी ह्याला मदत करायला. अच्छा, चार्ज. आणि हे सगळे लाईट्स? हे सगळे त्यांच्याबद्दल माहिती सांगतो. तुमच्या घरी लाईट जाण्याची गावी कोणाची हे अत्यंत उपयोगी. 6 तास कंटिन्यू एकदा चार्ज झाल्यानंतर उजेड पडतो. चार्जिंगचा लाईट. हां, त्याला मॅग्नेटने लावता येतो कपाटाला. तुमच्याकडे हुक असेल तर हुकला लावता येतो, किंवा काही टांगण्याचं असेल तर टांगण्याचं. आणि हे चार्जेबल आहेत बरं का. हे पॉईंट झालं चार्जेबल. चार्जिंगची वायर ह्याच्यावरच येते. एव्हरीथिंग इज चार्जेबल. बेसिकली सगळ्या प्रकारचे लाईट्स यांच्याकडे आहेत. हां, चार्जिंगचे लाईट्स आहेत. अच्छा, गोष्टी आपण प्रदर्शनामध्ये मांडले. स्वतः हे सागर पाटील त्या मुलांना देतात. तुम्ही आलात कुठून? आम्ही दहिसरवरून आलो. दहिसरवरून. हा 150 आपली जी संस्था आहे ना, ही भारताची पहिली अशी संस्था आहे की जी टोटल असा प्रयोग आजपर्यंत कोणी केलेला नाही. आणि त्याच्यासोबतच आपण स्पोर्ट्समधले पण ट्रेनिंग देतो. जसं स्केटिंग आहे, आपण टोटली ब्लाइंडला स्केटिंग शिकवतो. काही निर्माण झाले तर पुढे आपल्याकडे असं प्रगती होईल. काही कॉन्टॅक्टमध्ये व्यक्ती असतील जे अपंग आहेत आणि ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे इलेक्ट्रॉनिकमध्ये वगैरे, तर अशा व्यक्तींना आपण मोफत प्रशिक्षण देतो. हो 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 हो. तर कोणी असे कॉन्टॅक्टमध्ये असतील तर नक्की कळवा. नक्की. धन्यवाद. थँक्यू. संवाद ही संस्था आहे ना तुमची? संवाद. लोणावळ्यावरनं आलात तुम्ही? खास बॅग्स बनवता? आमची ॲक्च्युली शाळा पण आहे आणि आमचं व्होकेशनल सेंटर पण आहे. अच्छा, लोणावळ्यालाच? आणि ह्या ज्या वस्तू आहेत ह्या मुलांच्या पालकांनी केलेल्या आहेत. कारण की आमच्या मुलांनी हे सोप केले. सोप्या गोष्टी आहेत त्या मुलांकडनं. बरोबर आहे. पण
खूप फाईन वर्क नाही करू शकत. नाही, खरी गोष्ट आहे. तर त्यांच्या पालकांनी बनवलेलं आहे. पालकांकडून आम्ही हे शिवून घेतो. खूप सुंदर बॅग्स आहेत. होय. त्याची काय प्राईस आहे? 340. याच्यामध्ये येतात ना खणाचे खणामध्ये बऱ्याच मटेरियल्स आहेत. बरेच साडीचे मटेरियल्स किंवा कॉटन मटेरियल मध्ये बेसिक कॉटन आणि हे खण मटेरियल. पण आंबेला येतो, पुण्याला जातो. पण मूळ उद्देश विक्री हा नाही आहे. मूळ उद्देश लोकांना एम्पॉवर खूप आम्ही बिझनेसच्या दृष्टीने करत नाही आणि ज्या मुलांचे पालक आहेत त्यांना रोजगार मिळावा त्या दृष्टीने. हे काय हे जे वेगळं ज्वेलरी बॉक्स आहे 340. अरे वा. आणि त्याला पण खणाचंच लावलेलं आहे. यालाही खणाचं. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि थँक्यू थँक्यू. विजयनगरच्या आपण मोरे सभागृहामध्ये वनिता वृंद यांच्यातर्फे भरलेल्या या खास प्रदर्शनाला आज आपण पोचलेलो आहोत आणि त्यांच्या ज्या आयोजक आहेत त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ नेहा पेंडसे. मी को ट्रेजरर आहे वनिता वृंद संस्थेत. आणि गेली 60 वर्ष आमची ही संस्था कार्यरत आहे. आता हे आमचं प्रदर्शनाचं 3रं वर्ष आहे. अच्छा. आता सगळ्या दिव्यांग मुलांनी ज्या वस्तू बनवतात त्याचं प्रदर्शन आणि विक्री अशा आम्ही दोन्ही गोष्टी इथे ठेवतो प्रदर्शनामध्ये. नवरात्रीसाठी खास आहे. नवरात्र, दिवाळी सगळ्या दृष्टीने म्हणजे ह्या मुलांची विक्री व्हावी जास्तीत जास्त असं आमचा मानस असतो. जेणेकरून त्यांना मदत करणं हा आमचा मानस असतो. नाही, खूप छान कॉन्सेप्ट आहे. यांना प्रोत्साहन तर देऊ शकतो आणि आपणही प्रोत्साहित होऊ शकतो. नक्कीच. कारण इतक्या सुंदर सुंदर वस्तू आता बघायला मिळालेल्या आहेत. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या प्रदर्शनासाठी, पुढे होणाऱ्या अजून नवीन प्रदर्शनासाठी अशीच प्रदर्शन आमच्या हातून घडू दे. हो, नक्कीच. खूप धन्यवाद.